प्रतिष्ठ देवस्थान आहे चंद्रकेश्वर रेणुका माता नावाचं एक ठिकाण जायचं आपल्याला। तर आपण आणि माझे दोन मित्र येत आहे सोबत, आपण जाऊ आता चंद्रकेश्वरला। चला गाईस, कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि लवकरच आपण हायकिंग करणार। तर चला गाईस, आपण लवकरच जाऊ। चला लेट्स गो, पुढे भेटू आपण। पेट्रोल टाकतोय आता आपण आता चंद्रेश्वर जाऊ। चंद्रेश्वर झाल्यानंतर मग रेणुका माता मंदिर आणि तिथून जाणार आहे आपण गणपती मंदिर। तर आपण तिथं मग थोडा फोटोशूट वगैरे होणार आहे। बघू आता पुढे पेट्रोल टाकते जो आता थोडा टाइम लागेल। बरं भाऊ लागतंय बघा। बाई पागल झालाय का बाई? काय प्रकार? तन्मय आणि हा मित्र गेलाय आमचा सौरभ भाऊ। सौर इकडे पाय। बघू शकता आता मी चाललोय तिथे आणि त्यानंतर आपण जाणार पुढे। आपल्याला गणपती मंदिर आणि इकडे चंद्रेश्वर।
फायनली आपण पोचलो इच्छापूर्तीला. चल स्वरूप. आपण आता दर्शन घेऊन घेऊ मस्तपैकी. इथं दर्शन झालंय आमचं. सौरभ ते शूट घेत आहे, फोटो काढताय. ते मंदिर म्हणजे एक नंबर इच्छापूर्ती. आणि इथं बॅकग्राऊंड पण एकच नंबर आहे. ते फोटो काढताय ते. आणि आणि इथं बघा तुम्ही, इकडे वरची जेवणाची सोय झाली. इथं पूजा काही जेवणाची तयारी चालू आहे. आणि इथं फोटोशूट आपण काही बी करू, म्हणजे जागा आहे आपली उभं राहण्याची. इथं बसायला जागा आहे. आणि मंदिर आपलं आपलं आता चाललंय पूर्ण, म्हणजे फोटोशूट वगैरे झालंय. ते दर्शन घेतलं. आता पुढे जाऊ आपलं चंद्रेश्वर नाही तर आपण आपण देवीला जाऊ. चला लेट्स गो. A few moments later. हॅलो गाईस, तर आता आपलं दर्शन झालंय आणि आपण जाणार रायदेरवाडीला. तिथं आपण चंद्रेश्वर बघा, चंद्रकेश्वर मंदिर आहे. तिथं पण जायचं तर तिथं अजून नाही गेलो आपण. अजून आपण इथं गणपती मंदिरला गेलो होतो. आता रायदेरवाडी कुठे, तिथं जाऊ आपण. मग आता थोडं आता थांबू थोडं, कारण की बोर नाही झालं आहे. आणि त्याच्यानंतर आपण जाऊ रायदेरवाडी. तिथं फोटोशूट करू, थोडी शूटिंग वगैरे आणि तिथं आपल्या शूटिंग झाल्यानंतर आपण रायदेरवाडीला जायचं आपल्याला. चला लेट्स गो, पुढे भेटू आपण. आपण इथं आलोय आता आणि इथं बघू शकतो. आणि गाईज, कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. लवकरात लवकर आपण लाईक करू लवकरात. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है, कारण की आपण आता सुरुवात केली आपण आणि लवकरच आपण करू फायके. तर चला काही आता पुढे भेटू आपण, कारण की आता इथं शूट झालेलं आहे. फोटोशूट वगैरे घेतलं, रील्स वगैरे बनवले. आता पुढे जाऊ आपण. चला लेट्स गो. आणि तुम्ही बघू शकता एक नंबर व्ह्यू आहे. तर मित्रांनो, आपण चांदोडेथे आलो. तर आपण लवकरच जाणार आहे चंद्रेश्वर. अजून रेणुका माता मंदिर आपल्या तिथं जायचं आहे आणि लवकरच जाऊ. सगळे 2-3 म्हणजे मित्र आले माझे, तर त्यांना टाईम होतोय. मग लवकर जायचं आहे आपल्याला, कारण की खूप फोटोशूट वगैरे खूप झालं आहे. आणि इथं वरती नेटवर्क पण नाही, लवकर नेटवर्कच नाही असं म्हणा. नेटवर्क येतच नाही लवकर. आणि लवकरच खाली जाऊ पर्यंत. ती बघू शकता एक नंबर आहे. बघा व्ह्यू कसा आहे तो, एक नंबर. ब्लॉग केला आपला. या लवकरात लवकर जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त कमेंट येऊ द्या. आणि तुम्ही पण या चांदोडला. चांदोड एक नंबर आहे. तुम्ही आणि घ्या चांदोडचा आनंद, कारण की चांदोडमध्ये एक नंबर जागा आहे. जागा म्हणजे एकदम, म्हणजे पावसाळ्यामध्ये एक नंबर व्ह्यू येतात आणि खूप लागून पब्लिक येते. तर रेणुका माता मंदिर, चंद्रेश्वर खूप फेमस ठिकाण आहे, चांगले देवस्थान आहे. तर तुम्ही पण या चांदोडला कधी आले तर. आणि मी पण आलो आहे. पावसामुळे जास्त भारी वाटते अजून. तर
पाऊस पडत नाही. पाऊस पडत नाही तरी आपण आलोय. पाऊस पडल्यावर जास्त हाल होतात, कारण की वरती बाईक येत नाही किंवा खूप अनेक प्रॉब्लेम निर्माण होतात. त्याच्यामुळे आपण असं थोडं पाऊस कमी आज म्हणजे पाऊसच नाही, थोडाफार येतो त्याच्यानंतर मग येत नाही. तर चला गाईस पुढे जाऊ आता मस्तपैकी, कारण की खूप भूक लागली, काहीतरी खावं लागेल. तर चला मग पुढे भेटू आपण. सो गाईज आपण बॅक साईडने आलोय, कारण की तेव्हा आपण तिथं उभं होतो आणि तेव्हा या एरियाचा आपण शूट केला होता आणि आपण इकडे बॅक साईडला आलोय. आता इकडे पण एक नंबर आहे. तर पब्लिक आपल्याला यूट्यूबला जास्त शेअर करा आपला ब्लॉग, कारण की नवीन ब्लॉग म्हणजे दुसरा ब्लॉग आहे, कारण की माझ्या तो म्हणजे मोबाईलचा थोडा प्रॉब्लेम आहे, कारण की फुटला होता तो. त्याच्यानंतर मग आपण दुसरा मोबाईल घेतला. तर नंतर आपण नवीनच काहीतरी धमाका राडा करून टाकू एकदम. तर दुसरा मोबाईल घेऊ आपण. तर तोपर्यंत आपण याच मोबाईलवर ब्लॉग बनवू, कारण की लवकरच पुढचे ब्लॉग अजून नवीन नवीन तुमचा सपोर्ट असू द्या कायम, आणि आपण नवनवीन ब्लॉग लवकरच क्रिएट करू, लवकरच बनवू. तर चांगला सपोर्ट असू द्या गाईस. तर गाईस तुम्ही या चांदोडला एक नंबर व्ह्यू, डायरेक्ट खतरनाक, डायरेक्ट जगात भारी असं म्हणा. चांदोड म्हणजे एक नंबर, कारण की देवस्थान पण एक नंबर आहेत. व्ह्यू तर म्हणजे डायरेक्ट राडा आहे भाई, एक नंबर आहे. विषय हार्ड आहे. हे बघा तुम्ही फक्त या चांदोड म्हणजे एक नंबर आहे डायरेक्ट जगात आहे. गाडी स्टार्ट कर. सांगितलं तुम्हाला डायरेक्ट राडा आहे, एक नंबर आहे. कारण की इथं काही अडचण नाही, काही नाही. प्राणी आहेत थोडेफार, पण इथं काही पावसामुळे एवढे ते येत नाही, कारण की इथं गाई वगैरे चरताना चरताय गाई, तर काही अडचण नाही एवढी. तर तुम्ही या नक्की. पण आपल्या सावधानी आहे, जसे म्हणजे डोंगर दरी म्हणजे आपल्याला काही राहू द्या हातात, म्हणजे जसं की काही काठी वगैरे म्हणजे काही म्हणजे राहत तर नाही काही, म्हणजे जसे काही प्राणी वगैरे काही म्हणजे लांडगा वगैरे जसं काही तर म्हणतो आपण त्यांना, तर ते काही येत नाही एवढे. पण तरी आपल्या सेफ्टीत आपण यायचं, म्हणजे काही अडचण नको यायला आपल्याला, म्हणजे काही आलंच तर अचानक अटकेल नको माणूस, म्हणून राहू द्यायचं सोबत. तर आम्ही चाललोय असं किनारा, तर इथून थोडेसे असे पावटे जाण्यासाठी. हे बघा एक नंबर व्ह्यू डायरेक्ट खतरनाक. तर काहीच मी माझी ओळख करून दिली नाही, म्हणजे पहिला ब्लॉग असं थोडंसं प्रॉब्लेम मध्ये झालं. तर माझं नाव आहे आकाश सोनवणे. अरे म्हणजे नाशिक सांगू आपण, नाशिक महाराष्ट्र. तर नाशिकला मी कॉलेजला आहे मी नाशिकला, तिकडे मसरूळला. तर मग आलोय थोडा घरी, म्हटलं चला एक ब्लॉग बनवून टाकू मस्तपैकी. चांदोडमध्ये फिरतोच नाही आता, म्हणजे टाईमच नाही भेटत, कॉलेजचं पेपर वगैरे आता सुट्ट्या लागल्या, मग आलो थोडं. पाऊस धारा तन मन फुलवून जाते, सहवास तुझा मधु. चला काही अजून भेटू पुढे आपण नक्कीच. म्हणजे आता इथं थोडंसं चालता पण येणार नाही, एवढी खास जागा आहे. मोबाईल पडायला नको किंवा मी पडायला नको, त्याच्याकरता आपण पुढे घेऊ मस्तपैकी. आता थोडं त्यांचा फोटो काढून घेऊ. चला लेट्स गो. आपण आलो रे, चला पुढे सर्व आलं. चल बाई. हे हाती परडी कुंकू भाळी, अंतरी सेवली ज्योती ग, भंडाऱ्याची मुठ उधळली, पाप जळली
पोटी ग सेवेसाठी आलो दुरुनी तूच जीवाचा जीव स्वामी होऊ दे मंगल आई ग हाती परडी कुंकू भा काय वाटलं आज मस्त फिरलं आज एकदम चांगलं वाटलं. अच्छा वेगवेगळ्या ठिकाणी गेलो आपण. दर्शन कसं झाला? दर्शन भारी झालं. गर्दी होती थोडी पण काही गर्दी होती जास्त त्याच्यावर थोडा टाइम लागला. पोटात काही नाही भूक लागली. आता जाऊ ना आपण नाश्ता वगैरे करू. नाही लवकरच कारण की पोटात कावळे बघायला. तिथे कसं वाटलं आपण तिकडे फिरायला गेलो? तिथे पण चांगलं होतं वातावरण. ब्राईट होता. व्ह्यू चांगला होता तिथे. आपण तिथे टाइमपास केला. हो लईला टाइम लागणार. लई बेकार लई बोगस गाडा केला एकदम का. तर पब्लिक आपण आलोय चांदवडून. आता ते जाम झालं बेकार. तर कोणी चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि लवकरच आपण पुढच्या ब्लॉगला भेटू. लवकरच कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा आणि कोणी आपल्या इंस्टाग्रामला नसेल तर इंस्टाग्राम पेजवरती जाऊन फॉलो करा. तर अजून नवीन आपण ब्लॉग्स काही रील्स नवीन टाकू लवकर. तर चला गाईस भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.